टीएमसी कोई भी नहीं आ रहा था देखने के लिए। तर मुंबई महापालिका महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा सध्या जोरदार गाजतोय। मात्र याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना गप्प का बसलात असं संतप्त जाब विचारत ठाकरेंनी नगरसेवकांची चांगलीच कान उघडणी केल्याची माहिती समोर येते आहे। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल 3,40,00,000 रुपयांहून अधिक खर्च प्रस्तावित आहे। विशेष म्हणजे केवळ जानेवारी महिन्यात 75 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पूर्वी लाखांमध्ये होणारा खर्च आता कोटींच्या घरात गेल्यामुळे यावरून राजकारण तापलंय। दरम्यान या प्रकरणावर मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काय म्हटलंय बघूया। खरं तर 3.5 कोटीत एखादं चांगलं घर येऊ शकतं आणि इथं बांगल्यावर दुरुस्तीवर जर 3.5 कोटी खर्च झाला तर जनतेच्या पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी करतात असं म्हणता येईल। म्हणून अशी उधळपट्टी थांबवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल। स्थायिक समितीमध्ये हा विषय आला किंवा स्थापत्य समिती शहरमध्ये हा विषय आला तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केले की बाबा तुम्ही मागील 4.5 वर्ष तुम्ही महापौर बंगला जो आहे तो अजिबात डागडुजी का नाही केला। 3 महिन्यापूर्वी महापौर जेव्हा नवीन बसल्या तेव्हा महापालिका प्रशासनाने त्याची ऑलरेडी रिपेअर केलं होतं। आता हा नवीन जो रिपेअरचा घाट घातलाय तो कशासाठी, असे विविध प्रश्न दोन्ही समित्यांमध्ये मी तरी विचारलेले आहेत। संख्याबळ सत्ताधाऱ्यांचा अधिक असल्यामुळे संख्याबळाच्या जोरावर ते मताला टाकून सगळं पास करून घेतात। तर मीरा भाईंदरमधील काशीमीरा चौकातल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची दुरुस्ती आणि संभाव्य